लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील काही भागात तर निलंगा तालुक्यातील लिंबाळा परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। तर जिल्ह्यातील औसा, अहमदपूर आणि उदगीर तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला। पावसामुळे आंबा पिकासह गहू, हरभरा आणि ज्वारी या रब्बी पिकांचं काही प्रमाणात नुकसान झालंय। तर उदगीर तालुक्यातील वायगावामध्ये शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। गारपीट अशी झाली की हरभरा आणि ज्वारी आणि आंबा आणि कांदा आणि गहू फार नुकसानीचा बारे आहे। आता अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी आणि हरभरा ह्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर आमच्या आंब्याला लागलेला मोहर आणि छोटे छोटे लागलेले आंबे पूर्ण नुकसान झालेले आहेत। गहू काढण्याला आलेला आहे, ज्वारी काढण्याला आलेली आहे, आंब्याला मोहर छोटे छोटे आंबे लागलेले, प्रचंड नुकसान झालेलं आहे। आता सध्याच्या घडीला बघायला तर शेतकऱ्याचा गहू आणि ज्वारी नगदी काढायला आलेले आहे आणि हरभरा तर पूर्ण काढलेलं रानामध्ये पार त्या वाऱ्यानं हिती हिचकून गेलेलं आहे सगळं। वारा आणि पाऊस सोबतच आला, त्याच्यामुळं ज्वारीचं, हरभऱ्याचं आणि गव्हाचं आणि त्याचबरोबर आंब्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। ह्याच्यावर प्रशासनानं आमचा काहीतरी शेतकऱ्याचा गारपीट बी झालेली आहे, तर प्रशासनानं ह्याच्यावर आमच्यावर काहीतरी विचार करावा अशी आमची विनंती आहे प्रशासनाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।